जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 19वा. शिकवण नाम समास 8वा. उपाधी लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारीचे विवेक आढळो लागती. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक 19 शिकवण निरूपण नाम आणि त्यामध्ये असलेला समास 8वा उपाधी लक्षण निरूपण नाम. या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की उपाधी या शब्दाचा सूक्ष्म अर्थ काय आहे. उपाधी म्हणजे केवळ पद, प्रतिष्ठा किंवा जबाबदारी नव्हे, तर उपाधी म्हणजे मनावर आलेला अहंकार, कर्तेपणा, मान अपमान, चिंता, कल्पना, आसक्ती आणि प्रपंचामध्ये असलेली मानसिक ओझे जे काही आहेत ना, ते सगळे उपाधी आहेत. समर्थ सांगतात की संसारामध्ये अनेक प्रकारचे लोक भेटत असतात. काही जन्मताच विवेकी असतात, शांत असतात, संयमी असतात, जन्मताच सगळ्यांना ते आवडत असतात. तर काही लोक जन्मता अहंकारी, अविवेकी आणि कल्पनांच्या जाळ्यामध्ये अडकून स्वतःलाही दुःखी करतात आणि इतरांनी दुःखी करतात. त्या प्रकार आहे. मग विवेकी मनुष्याची ओळख ती काय बरं? समर्थ या समासामध्ये सांगतात की या जगामध्ये फिरत असताना काही काही आपल्याला विलक्षण व्यक्ती भेटत असतात. त्या विलक्षण व्यक्तींच्या बोलण्यामध्ये नेमकेपणा असतो, नेमस्तपणा असतो, वागण्यामध्ये संयम असतो, निर्णयामध्ये स्पष्टता असते, न्याय नीती असते, सर्वांशी ते प्रेमाने करुणेने वागत असतात आणि त्यांना प्रसिद्धी बिलकुल नको असते, परंतु त्यांचं आचरणच त्यांची ओळख बनवत असते. ते विवेकी मनुष्य असतात, ही त्यांची ओळख आहे. सद्गुरूंच्या कृपेने ज्यांच्या अंतःकरणामध्ये विवेक जागृत झालेला आहे ना, त्याचं जीवन सहज, सुंदर, सरळ आणि संतुलित झालेलं असतं. त्याला कुठलाही कृत्रिमपणा करावा लागत नाही. तो विवेकी मनुष्य असतो आणि त्याची ओळख आहे. बघा, या समासामध्ये समर्थांनी सांगितलं की सर्वात मोठा अवगुण काय आहे? स्वतःचे दोष जे आहेत ना, तेच गुण वाटतायत. स्वतःचे दोष म्हणजे सद्गुण वाटणे हा सगळ्यात मोठा अवगुण आहे. समर्थांनी अत्यंत कठोर शब्दामध्ये सांगितलं, आपुले अवगुण वाटती गुण, याहून मोठा दोषच नाही. जो स्वतःच्या चुका योग्यच मानतो आणि त्या चुका सुधारण्याकडे असणारे सगळे मार्ग तो बंद करतो आणि म्हणतो की मीच बरोबर. बघा ना, आपले अवगुण वाटती गुण. आत्मज्ञानाची सुरुवात स्वतःच्या दोषांची जाणीव होण्यापासून होत असते. आणि जो व्यक्ती स्वतःला निर्दोष समजतो ना, तो आध्यात्मिक प्रगती कधी करूच शकत नाही. बघा ना, या समासामध्ये समर्थांनी सांगितलं की प्रत्येकाला समान अशी क्षमता, पात्रता नसतेच. काहींना अभ्यास करून सुद्धा एखादी गोष्ट समजत नाही, तर काहींना ती सहज अवगत होते. एकपाठी असतात काही लोक. हा ईश्वराचा नियम आहे की प्रत्येकामध्ये समान क्षमता नाहीच आहे, वेगळे वेगळेपणा आहेच. मत्सर करू नये आपण. प्रत्येक जीवाची पूर्वसंचित संस्कार शक्ती आणि आध्यात्मिक पात्रता वेगळी आहे, क्षमता वेगळी आहे. अहंकारामुळे निर्णय चुकतात. समर्थांनी याच समासामध्ये सांगितलं की मोठी मोठी कामं असू दे, राजकारण असू दे किंवा काही असू दे, एका चुकीच्या निर्णयामुळे सगळं कोलॅप्स होतं, सगळं कोसळत असतं. कारण काय आहे? अभिमान, हट्ट, दुसऱ्याचं ऐकायचंच नाही आणि दूरदृष्टीचा अभाव. ह्या छोट्या छोट्या चुका आहेत. एक चूक आणि संपूर्ण साम्राज्य ढासळून जातं. बघा, ज्याच्या मनामध्ये अहंकार वाढलेला आहे, अभिमान वाढलेला आहे ना, त्याचा विवेक मात्र नष्ट होण्याच्या मार्गावरती. बघा, कल्पना आणि विकल्पाचे जाळे दाखवले समर्थांनी. मनुष्य अनेकदा वास्तवात नसतोच, तो कल्पनेच्याच जगामध्ये फिरत असतो. कल्पना विलास चालू असतो. मग काय होईल अशा माणसाचं? लोक काय म्हणतील, हे सगळं माझ्याच बरोबर आहे, या विचारांनी त्याचं मन वेगळ्याच कल्पनांमध्ये तो जगत असतो आणि तिथं एक जाळं निर्माण होतं. कसलं? विकल्पाचं जाळं. कल्पनांच्या जाळ्यामध्ये अडकलेलं मन स्वतःलाही समजत नाही आणि ते दुसऱ्यालाही समजत. कन्फ्युजन. उपाधी सांभाळता येत नसेल तर उपाधी वाढवूच नाही. या समासातील अत्यंत महत्वाची शिकवण जर काय असेल ती ही आहे, एखादी जबाबदारी आपल्याला पेलताच येत नाही तर ती स्वीकारायचीच कशाला? आणि जर स्वीकारली तर स्वतःला त्रास, इतरांना त्रास. जी दिलेली जबाबदारी आहे त्यातून जे काम आहे ते बिघडून गेलं, मनशांती नष्ट झाली. म्हणून समर्थ सांगतात की आधी प्रपंच करायचा आणि मग आपल्या आपल्या क्षमतेनुसार काय असतील तेव्हा उपाध्या आणि त्याच्यानुसार आलेल्या जबाबदाऱ्या आपण त्या सांभाळायच्या आहेत. बघा, समर्थ सांगतात की लोकांची सेवा करा,
पण त्या लोकांमध्ये अडकायचं नाही, लोकमतामध्ये अडकायचं नाही. समर्थ सांगतात लोकांमध्ये वावरा, लोकांमध्ये बसा उठा, हितगुज करा आणि लोकांचंच हित करा, लोकांचीच सेवा करा. पण लोकांनी केलेली स्तुती किंवा लोकांनी केलेली निंदा यामध्ये अडकू नका. कारण लोकच ती बदलायचीच. जनाचा स्वभाव लालची. खरा आधार आपल्याला कोणाचा आहे? अंतरात्म्याचा आधार आहे. बरोबर आहे. याच समासामध्ये समर्थांनी सांगितलं की अंतर्मनातील विश्रांती. बघा ना, या जगामध्ये खरी विश्रांती कुठे आहे? नामस्मरणामध्ये. मनास होय विश्रांती, समाधान मनाला, अंतर्मनाला पाहिजे विश्रांती. ना पैशामध्ये विश्रांती आहे, ना पदामध्ये आहे, ना प्रसिद्धीमध्ये आहे, ना पैशामध्ये. ही आहे कशामध्ये? अंतर्मनातील विश्रांती निर्मळ निर्विकार आत्मस्वरूपामध्ये आहे. ती आहे अंतर्मनातील विश्रांती. जिथे मन शांत होतं तिथेच परमात्मा अनुभवाला येतो. बघा, श्री समर्थ बैठकीमध्ये मंगलाचरणामध्ये समर्थांनी सांगितलं मनास होय विश्रांती आणि समाधान. बघा, याच समासामध्ये पुढे काय शिकवण दिली? आपणास उपाधी मुळीच नाही. सर्वोच्च शिकवण आहे या समासाची. सर्वोच्च शिकवण जर काय ना, आपणास उपाधीची मुळीच नाही. समर्थ म्हणतात या जगामध्ये काहीच आपलं नाही. हा देह आपला नाही, नातेवाईक कायमचे नाहीत, पैसा कायमचा नाही, पद कायमचं नाही, प्रतिष्ठा कायमची नाही, काहीच नाही. आहेत नाही, नातेवाईक आहेत, नाते संबंध आहेत, हे ऋणानुबंध आहेत. आणि हे काही काळासाठी, काही वेळेसाठी आपल्याला ते निर्माण झालेले ऋणानुबंध आहेत. आणि जे जसे आलेले आहेत ना, तसेच ते ऋणानुबंध एक दिवस जाणार आहे. ते नातेवाईक जाणार आहे, आपणही जाणार आहे. हे ज्याला समजला तो मुक्त झालाय, तो अडकला नाही. अडकला असताना मग काहीच नव्हतं त्याचं खरं. समाधान हेच सर्वात मोठं धन आहे. बघा ना, समर्थांनी काही शेवटच्या ओव्यांमध्ये सांगितलं की समाधाना एवढे थोर नाही. संपूर्ण जग जिंकून सुद्धा जर मन असंतुष्ट असेल तर सगळं काही व्यर्थ आहे. पण ज्याच्याकडे समाधान आहे ना, त्याच्याकडेच खरी आध्यात्मिक संपत्ती आहे. समर्थांनी या समासामध्ये सांगितलं की उपाधी म्हणजे अहंकार, कर्तेपणा, मानसिक ओझे आणि आसक्ती, जी मनाला बांधून ठेवणारी शक्ती आहे. मग विवेक आहे, नम्रता आहे, आत्मनिरीक्षण आणि समाधान यांच्या साह्याने आपल्याला उपाधीचा त्याग करता आला पाहिजे. बघा, उपाधीचा त्याग करण्यासाठी आपल्याकडे पाहिजे विवेक, नम्रता, आत्मपरीक्षण, समाधान. त्याग करायचा असेल तर संसार करणं चुकीचं नाही, पण संसाराशी स्वतःची ओळख जोडणं हीच बंधनाची सुरुवात आहे. जो स्वतःचे दोष पाहतो, जबाबदाऱ्या विवेकाने स्वीकारतो, कल्पनांच्या जाळ्यांमध्ये अडकत नाही, लोकसेवा करतो, पण अंतःकरणाने परमात्म्याशी जोडला जातो, त्यालाच अंतर्मनातील विश्रांती आणि परब्रह्माची अनुभूती प्राप्त होते. बघा, या संपूर्ण समासामध्ये काही मुख्य शिकवणी आहेत. पहिली शिकवण, विवेक हा आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे. दुसरी शिकवण या समासाची, स्वतःचे दोष ओळखणे हीच खरी साधना आहे. तिसरी शिकवण, अहंकार विवेकाचा सर्वात मोठा शत्रू आहे. चौथी शिकवण, क्षमतेपेक्षा मोठी उपाधी कधीही स्वीकारू नये. पाचवी शिकवण, कल्पना आणि विकल्प मनाला अशांत करतात. सहावी शिकवण, लोकसेवा करा, पण लोकमताचे गुलाम बिलकुल बनवू नका. सातवी शिकवण, संसार हा ऋणानुबंध आहे, मालकीचा विषय नाही. आठवी शिकवण, खरी विश्रांती आत्मस्वरूपामध्ये आहे. नववी शिकवण, समाधान हेच सर्वोच्च वैभव आहे. आणि 10वी शिकवण, सद्गुरूंच्या कृपेने उपाधीचा त्याग झाला की मन परब्रह्माच्या शांत अवस्थेमध्ये स्थिर होत असतं. बघा ना, या संपूर्ण समासाचा सार, अहंकार, कर्तेपणा आणि मानसिक उपाधीचा त्याग करून विवेक, समाधान आणि आत्मनिष्ठा स्वीकारणारा साधकच खऱ्या अर्थाने अंतर्गत शांतता आणि परब्रह्म स्थितीचा अनुभव तो घेत असतो. बघा, पहिली ओवी समर्थ सांगतात की सृष्टीमध्ये बहु लोक, परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारीचे विवेक आढळू लागती. मग या सृष्टीमध्ये बहु लोक, या जगामध्ये अनेक प्रकारचे, अनेक स्वभावाचे, अनेक वृत्तीचे, अनेक संस्काराचे वेगवेगळे लोक आहेत. बहुत लोक आहेत. परिभ्रमणे, मग परिभ्रमण केलं, जगामध्ये फिरल्यानंतर, विविध लोकांमध्ये वावरल्यानंतर, त्यांचे अनुभव घेतल्यानंतर कळे कौतुक.
अनेक आश्चर्यकारक गोष्टी कळाल्या हो. नाना प्रकारीचे विवेक. मग ते आश्चर्य काय होतं? वेगवेगळ्या प्रकारचे विवेक, वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता, वेगवेगळ्या प्रकारची लोकांची वर्तणूक, त्यांचं आचरण, वेगवेगळ्या प्रकारची जीवनदृष्टी अनुभवायला मिळाली. आढळू लागते आणि भेटले, दिसले. समर्थांनी सांगितलं. या समासाची सुरुवात करताना समर्थांनी अत्यंत महत्वाचं निरीक्षण करून आपल्याला दाखवलं. समर्थ म्हणतात की फक्त ग्रंथ वाचून किंवा एकाच ठिकाणी बसलाय आणि जीवन समजलं म्हणतो. नाही समजलं जीवन. एकच ग्रंथ वाचून आणि एकाच ठिकाणी बसून जीवन समजणार नाही. फिरलं पाहिजे, भ्रमण केलं पाहिजे, जग फिरलं पाहिजे, विविध लोकांना भेटलं पाहिजे, त्यांच्या आचरणांचं, वर्तनांचं निरीक्षण केलं पाहिजे. तरच ईश्वराच्या सृष्टीतील अद्भुत विविधता आपल्याला समजू लागते. इथे परिभ्रमण हा शब्द केवळ भौगोलिक प्रवासासाठी वापरलेला नाही, तर तो अधिक खोल आहे. सत्संग करणे, संतांच्या सहवासात राहणे, जीवनातील विविध अनुभव स्वीकारणे, लोकांचे स्वभाव आणि लोकांचं वर्तणूक समजून घेणे, वर्तन समजून घेणे आणि प्रत्येक अनुभवातून विवेक प्राप्त करणे म्हणजे परिभ्रमण हो. असा अनुभव संपन्न साधक हळूहळू ओळखू लागतो की प्रत्येक मनुष्य वेगळा वेगळा आहे. कोणामध्ये करुणा आहे, कोणामध्ये ज्ञान आहे, कोणामध्ये अहंकार आहे, कोणामध्ये अद्वैताची एखादी साधारण झलक आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर परिभ्रमण आणि भ्रम, बघा, जर आपल्याला भ्रम दूर करायचं असेल तर भ्रमण केलं पाहिजे. परिभ्रमण, समर्थांनी दिलेला शब्द परिभ्रमण, आणि आपल्याकडे असतो तो भ्रम. हे दोन शब्द आपल्याला बरोबरून सारखे वाटत असले तर त्यांचा अर्थ हा पूर्णपणे वेगळा आहे. समर्थांनी दासबोधामध्ये परिभ्रमण म्हणजे काय सांगितलं की जगामध्ये फिरणे, जगाचा अनुभव घेणे, निरीक्षण करणे, है ना. परिभ्रमण केलं, शरीराचा प्रवास होतो, सोबत ज्ञान मिळवण्यासाठी केलेला प्रवास आहे आणि ह्या सगळ्यातून विवेक वाढतो आणि आपली काय आहे सद्गुरूंप्रती असलेली ओढ वाढते परिभ्रमणातून. पण आपण काय केलंय, आपण भ्रमामध्ये अडकलोय. अंतर्मनामध्ये अज्ञान म्हणजे भ्रम, चुकीची समजूत म्हणजे भ्रम, मिथ्याला धारण करून बसलाय म्हणजे भ्रम, मनाचा गोंधळ म्हणजे भ्रम, अज्ञानामुळे सत्यापासून दूर जाणे म्हणजे भ्रम, विवेक नष्ट कुणी केला? भ्रमाने. मायेमध्ये कुणी अडकवून ठेवलं? भ्रम. बघा, परिभ्रमण म्हणजे काय? देशाटन, तीर्थयात्रा, संतसंग, विविध लोकांचा सहवास, विविध अनुभव आणि या जगाचं निरीक्षण करणे म्हणजे परिभ्रमण होय. समर्थांनी सांगितलं की नाही, सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारीचे विवेक आढळू लागत. याचा अर्थ असा होतो की या जगामध्ये फिरल्यानंतर फक्त ठिकाणं दिसत नसतात. वेगवेगळ्या ठिकाणी गेला म्हणजे फक्त ठिकाण दिसलं का बाबा? नाही. तिथं असलेली लोक दिसली, लोकांचे स्वभाव दिसले, लोकांचे गुण दिसले, लोकांचे दोष दिसले, लोकांची जीवनशैली दिसली आणि मग विवेक जागृत झाला. म्हणून परिभ्रमण म्हणजे ज्ञानासाठी केलेला प्रवास आणि भ्रम म्हणजे काय हो? अज्ञानामुळे निर्माण झालेली चुकीची समज आहे. रस्त्यात काय पडली होती? दुरी. साप समजून बडवत होतं, बराच वेळ बदलत होत, नंतर लाईट लागली मग कळलं अरे दुरी होती, साप नव्हताच. आपण बी तेच केलंय, देहाला मीच समजतोय. पैसा, पद, प्रतिष्ठा, कीर्ती हे कायमचं सुख नाही आणि आपण त्याला सुखच मानायला लागलोय. भ्रम आहे, भ्रम. मी करता आहे हा अहंकार धारण करणे म्हणजे भ्रम. आणि वेदांतामध्ये यालाच अविद्या किंवा माया असं म्हटलेलं आहे. आध्यात्मिक दृष्टीने सर्वात मोठा भ्रम जर काय असेल तर समर्थ म्हणतात की सर्वात मोठा भ्रम आहे मी हा देह आहे, हा जगातला सगळ्यात मोठा भ्रम आहे. कारण आपण आत्मा आहे, आपण अनंत आहोत असं समजूनही आपण कोणाला कुठंतरी एखादा स्वतःला देह समजून बसलोय. त्यामुळेच आपण सुख, दुःख, राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर, अहंकार आपल्यामध्ये निर्माण करून घेतोय आणि परत त्या भ्रमिष्ठ अवस्थेमध्ये जगतोय. समर्थ सांगतात की एक माणूस भारतभर तीर्थयात्रा करतोय, देशाटन करतोय. जर त्याने प्रत्येक प्रवासामधून नम्रता, विवेक, सत्संग, आत्मज्ञान मिळवलं तर त्याचं काय झाला? परिभ्रमण झाला असं म्हणता येईल. पण तोच प्रवास करून सुद्धा तो म्हणतो की मी किती तीर्थयात्रा केल्या आणि त्याचा अहंकार जर वाढत असेल तर त्याच्याकडे अजून आहे तो भ्रम, त्याचं परिभ्रमण झालेलं नाही. समर्थ सांगतात की परिभ्रमण करा पण भ्रमात पडू नका. संत संग, अनुभव, विवेक यांच्या साह्याने जगाला पाहिजे.
परंतु मनामध्ये मीपणा, अहंकार आणि अज्ञान निर्माण होऊ देऊ नये. बघा, परिभ्रमण म्हणजे बाह्य प्रवासातून विवेक आणि अनुभव मिळवणं म्हणजे परिभ्रमण. आणि परिभ्रमण आणि आता दाखवतोय तो भ्रम. भ्रम म्हणजे अंतर्मनातील अज्ञान आणि मिथ्या समजुतीमध्ये अडकणं म्हणजे भ्रम आहे बरं का. परिभ्रमण माणसाला जग दाखवतं, भ्रम माणसाला स्वतःपासून दूर घेऊन जातो. परिभ्रमणाने विवेक जागतो, जागृत होतो, अखंड राहतो आणि भ्रमामुळे आत्मस्वरूपाचा विसर पडतो. कारण ती माया आहे, ती मिथ्या आहे, ते भ्रम आहे. समर्थांनी तो संदेश दिला. ईश्वराची सृष्टी ही एक मोठी अशी पाठशाळा आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं त्यातून काही ना काहीतरी शिकलं पाहिजे. सज्जन व्यक्ती सांगते की असं जगावं, दुर्जन व्यक्ती शिकवते की असं जगू नये, संत शिकवतात की असं स्वतःला ओळखावं, संसार शिकवतो की हे सगळं क्षणभंगूर आहे. म्हणून विवेकी साधक प्रत्येक भेटीतून काही ना काहीतरी शिकत राहतो. बघा ना, साधकाने फक्त लोकांचे दोषच पाहू नये, गेला बाहेर परिभ्रमणाला आणि नुसतं लोकांचे दोषच पाहायला लागला. जमेल का? कोणीतरी आपल्याला संयम शिकवत असतं, आपण शिकलोच नाही. कोणीतरी आपल्याला क्षमा शिकवत असतं, आपण शिकलोच नाही. कोणीतरी आपल्याला नम्रता शिकवत असतं, आपण शिकलोच नाही. कोणीतरी अहंकाराचे दुष्परिणाम आपल्याला दाखवत असतं, पण आपण ते पाहत नाही. अशा प्रकारे संपूर्ण सृष्टीच आपल्याला आध्यात्मिक प्रगतीचं साधन बनवत असते. बघा ना, आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये आपण हजारो लोकांना पाहतो, पण त्यांच्याकडून काही शिकण्याची गोष्टच घेत नाही. तर आपण त्यांच्याबरोबर तुलना करतो, मत्सर करतो, त्यांच्यावरती टीका करायला जातो. समर्थ म्हणतात लोकांकडे पहा, पण त्यांचे दोषच का बघायचे? त्यांच्याकडून विवेक, काहीतरी समजण्याची, शहाणपणाची गोष्ट असेल ना, ती शिकली पाहिजे. जो प्रत्येक अनुभवातून शिकतो तोच खरा साधक असतो. या जगामध्ये फिरा, लोकांना भेटा, पण त्यांच्याकडून दोष नव्हे तर विवेक घ्या. संपूर्ण सृष्टी ही परमेश्वराने घडवलेली एक आध्यात्मिक असं गुरुकुल आहे. ज्याला निरीक्षणाची दृष्टी आहे, त्याला प्रत्येक मनुष्य, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक अनुभव हा आत्मज्ञानाकडे नेणारा गुरु वाटत असतो. बघा दुसरी ओवी, किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन सुख दुःखे समाधान दंडळेना. किती प्रपंची जन, अनेक लोक, अनेक जनमानस काय आहे, संसारामध्ये राहतात, ते प्रपंच करतात. अखंड वृत्ती उदासीन, पण त्यांची वृत्ती, अंतःकरणाची वृत्ती कशी आहे? आसक्तीरहित, अलिप्तपणा आणि शांत असते. सुख दुःखे समाधान, सुख आलं तरी आनंदाने उन्मत्त होत नाहीत आणि दुःख आलं तर कधी खचून, ढासळून, कोसळून जात नाहीत. दोन्ही अवस्थांमध्ये ते समाधानी राहतात. दंडळेना, विचलित होत नाहीत, ढळत नाहीत. समर्थांनी या ओवीमध्ये स्थित प्रज्ञ साधकाचं लक्षण सांगितलं. पहिल्या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की जगामध्ये अनेक प्रकारची लोक भेटतात, दाखवलं ना. आता त्या लोकांपेक्षा श्रेष्ठ व्यक्तींचं वर्णन समर्थांनी केलं. समर्थ म्हणतात की काही लोक आहेत अशी, जी संसारामध्ये राहतात, कुटुंब सांभाळतात, व्यवसाय करतात, समाजामध्ये वावरतात, पण त्यांचं मन कधीही संसारामध्ये अडकत नाही. अशी काही लोक आहेत ज्यांचं जीवन हे कमळाच्या पानासारखं असतं. कमळ पाण्यामध्ये असतं पण पाणी त्याला चिटकत नाही. कमळ चिखलामध्ये असतं पण ते चिखल त्याला कधी चिकटायला जात नाही. तसेच काही महात्मे प्रपंचामध्ये राहतात, पण त्या प्रपंच त्यांच्या मनावर कधीही राज्य करत नाही. उदासीन म्हणजे काय हो, या ओवीमध्ये शब्द आलाय. असा उदासीन जो शब्द आहे ना, या शब्दाचा अर्थ आज अनेक जण वेगळ्या अंगेलने घेतात. उदासीन म्हणजे निराश, उदासीन मध्ये उदास हा शब्दच आहे, दुःखी, कष्टी असा अर्थ घेतला जातो. पण समर्थांच्या भाषेमध्ये उदासीन म्हणजे आसक्तीपासून मुक्त, पक्षपात नसलेला तो उदासीन, मनाने अलिप्त तो उदासीन, परमात्म्यामध्ये जो स्थिर झालेला तो उदासीन. याचा अर्थ असा नाही की संसार सोडलाय. संसार सोडणे नाही, तर या संसारामध्ये राहून परमात्म्याशी एकनिष्ठ राहणं, अखंड जोडून राहणं म्हणजे उदासीन. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की योगस्थ कुरु कर्मणी, योगस्थ कुरु कर्मणी म्हणजे योगामध्ये स्थिर राहून कर्म कर. हीच समर्थांची उदासीन वृत्ती आहे. सुख दुःखाकडे पाहण्याची दृष्टी. सामान्य मनुष्य सुख आलं की म्हणतो हे सुख अखंड कायम राहावं बरं का.
आता दुःख नको. आणि दुःख आलं की तो म्हणतो हे कसं काय दिवस सरता सरणार बाबा, लय कष्ट, लय दुःख, आणि हे दिवस मात्र लगेच निघून जावेत. त्याच्यामुळे त्याचं मन सतत अस्थिर राहतं. परंतु ज्ञानी पुरुष म्हणतो सुख आलाय, सुखही जाणार आहे, आणि दुःख आलं तर ते दुःखही जाणार आहे, कारण हे दोघही अनित्य आहेत. म्हणून तो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या अंतर्मनाची शांतता गमवत नाही, तो कधीही अस्थिर होत नाही. समाधान म्हणजे निष्क्रियता नव्हे. समर्थांनी इथं समाधान शब्द वापरला. समाधान म्हणजे आळशीपणा नाही. समाधान म्हणजे जे आहे ते ईश्वर प्रसाद मानून स्वीकारणे आणि कर्तव्य मात्र पूर्ण प्रामाणिकपणे करणे म्हणजे समाधान. समाधान प्रयत्न सोडत नाही, पण परिणामाची चिंता करत नाही. प्रयत्न करायचेत, पण परिणामांची चिंता करायची नाही. श्रीमद भगवद्गीतेमध्ये यालाच निष्काम कर्म योग असं म्हटलेलं आहे. समाधान हा श्रीमद भगवद्गीता, श्रीमद दासबोध, वेदांतातील अत्यंत महत्वाचा शब्द आहे. तो फक्त संतोष नसून आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेल्या अंतर्मनाची प्रसन्न अवस्था म्हणजे समाधान होय. समाधान म्हणजे जे आहे त्याचा विवेकपूर्ण स्वीकार करून परमेश्वरावरच्या इच्छेवरती श्रद्धा ठेवून अंतःकरणामध्ये शांत राहणं म्हणजे समाधान. समाधान म्हणजे आळस, निष्क्रियता किंवा महत्वाकांक्षा सोडणं नव्हे. समाधान म्हणजे कर्तव्य करत राहणं, पण परिणामामुळे मन अस्थिर न होऊ देणं हे समाधानाचं लक्षण आहे. समर्थ सांगतात की समाधाना एवढे थोर नाही. याचा अर्थ असं होतं की या जगातील कोणतंही धन, कोणतंही पद, कोणती सत्ता, कोणती प्रतिष्ठा, कोणती कीर्ती ही समाधानापेक्षा मोठी नाहीये. कारण बाह्य सुख हे तात्पुरतं आहे, पण समाधान हे अंतर्मनातील शाश्वत कायमचं सुख आहे. भगवान श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ पुरुषाचं वर्णन करताना सांगतात की सुख, दुःख, लाभ, हानी, जय, पराजय याच्यामध्ये समभाव जो ठेवतो तोच खऱ्या अर्थाने शांत असतो. हीच समाधानाची व्याख्या आहे, हीच समाधानाची अवस्था आहे. समाधान आणि संतोष यामध्ये फरक आहे बरं का. संतोष म्हणजे जे मिळालं आहे त्याबद्दल कोणतीही तक्रार न करणं म्हणजे संतोष, त्यातून येते ती संतुष्टी. समाधान म्हणजे काय आहे, जे काही घडतंय त्यामागे ईश्वराची मोठी योजना आहे या श्रद्धेने अंतर्मन स्थिर ठेवणे म्हणजे समाधान. म्हणून समाधान हे संतोषापेक्षा अधिक उंच असलेली एक आध्यात्मिक स्थिती आहे, अवस्था आहे. मग समाधान कसं प्राप्त होतं? सद्गुरूंवरील असलेली अखंड श्रद्धा याने समाधान प्राप्त होतं. नामस्मरण उपासनेतून समाधान प्राप्त होतं. श्रवणातून समाधान प्राप्त होतं. आत्मपरीक्षणातून समाधान प्राप्त होतं. अहंकार आणि अपेक्षा कमी करणं यातून समाधान प्राप्त होतं. कर्म करताना फळाची आसक्ती सोडणं यातून समाधान प्राप्त होतं. जे घडतं आहे ते भगवंताच्या, परमेश्वराच्या, ईश्वराच्या इच्छेनी आणि माझ्या हितासाठीच घडतं आहे हा दृढ विश्वास एकदा प्राप्त झाला की समाधान सुद्धा प्राप्त होतं. मग समाधानाची लक्षणं ते काय आहेत? मनात अनावश्यक तक्रारी नसतात तेव्हा समाधान येतं, याचं लक्षण आहे. यशामध्ये अहंकार आणि अपयशामध्ये निराशा नसते तेव्हा समाधान येते, याचं लक्षण आहे. इतरांविषयी द्वेष मत्सर नसतो तेव्हा समाधान येते, याचं लक्षण आहे. परिस्थिती बदलली तरी अंतर्मन शांत राहत आहे म्हणजे समाधान येत आहे. परमेश्वरावरील विश्वास कधीही डळमळीत होत नाही तेव्हा तेव्हा समाधान आपल्याकडे येतंय, ह्याचं ते लक्षणच आहे. समाधान म्हणजे परिस्थिती बदलणे नव्हे, तर परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे म्हणजे समाधान. ज्याच्या मनामध्ये समाधान आहे तो गरीब जरी असला तरी तो श्रीमंतच आहे, आणि ज्याच्या मनामध्ये समाधान नाही तो श्रीमंत जरी असला तरी तो दरिद्री आहे. समाधान ही बाह्य संपत्ती नसून सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होणारी अंतःकरणाची संपत्ती आहे. जिथे समाधान आहे तिथे शांतता आहे, जिथे शांतता आहे तिथे परमात्म्याचा वास आहे. बघा, संत मंडळींचं उदाहरण आहे. संत तुकाराम महाराज ज्यांच्या आयुष्यामध्ये दुष्काळ आला, व्यापार बुडाला, अपमान झाला, किती गोष्टी घडल्या, पण त्यांनी विठ्ठल नामस्मरण कधी सोडलं नाही. का सोडलं? बघा, ज्ञानेश्वर माऊली महाराज लहान वयामध्ये त्यांनी अपार असं दुःख भोगलं, पण त्यांनी
एवढं होऊन सुद्धा विश्वाला ज्ञानेश्वरी सारखा अमृत ग्रंथ दिला की नाही? या दोघांमध्ये समान गुण तो काय? सुख दुःखामध्ये त्यांनी समत्वच शोधलेलं आहे. शोधलं की नाही? आज आधुनिक जीवनामध्ये आपल्याला संदेश काय मिळतो? आज एखाद्या छोट्याशा गोष्टीने आपलं मन लगेच अस्थिर होतं. मी कॉल केला पण त्यानं कॉलच उचलला नाही. मी त्याला मेसेज केला पण त्यानं मला रिप्लाय दिला नाही. बघितलं बरं का? केलं मी तो ऑनलाईन होता, मी त्याला मेसेज केला पण रिप्लाय दिला नाही. व्यवसायात थोडासा तोटा झाला, मन अस्थिर. कोणी आपला कॉल नाही उचलला, मन अस्थिर. रिप्लाय नाही दिला, मन अस्थिर. सोशल मीडियावरती पोस्ट करून 2 तास झालं लाईकच आले नाही, मन अस्थिर. बरं एखाद्यानं सोशल मीडियावरती पोस्ट केल्यानंतर एखाद्याने त्याच्यावर टीका केली, निगेटिव्ह कमेंट आली, मन अस्थिर. आपले मन लगेच आनंदातून दुःखातून आनंदात आणि कधी कधी त्या दुःखातून रागातून क्रोधामध्ये असं काय 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 कुठं फिरत असते. जो प्रत्येक परिस्थितीमध्ये मनाला शांत ठेवतो तोच खरा साधक. बघा, प्रपंच सोडणे हे मोठेपण नाहीये. प्रपंच करताना मनाला प्रपंचापासून मुक्त ठेवणे हेच खरे वैराग्य आहे. हात कामात असावेत, है की नाही? कर्मेंद्रिय कामासाठीच दिलेली आहेत, पण हृदय परमात्म्यामध्ये अखंड असावं हीच उदासीन वृत्ती आहे. या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की संसार करणे पाप नाही, संसारमध्ये अडकणे हे दुःखाचे कारण आहे. सुख दुःख हे दोन्ही तात्पुरतं नाही. समत्व हीच खरी साधनं आहे. समाधान हे बाह्य परिस्थितीत नसून अंतर्मनाच्या स्थैर्यामध्ये समाधान आहे. परमात्म्याशी जोडलेलं मन कधीही विचलित होत नाही. जो संसारात राहूनही मनाने अलिप्त राहतो, सुख दुःखामध्ये समभाव ठेवतो, समत्व ठेवतो आणि प्रत्येक प्रसंग ईश्वराची इच्छा मानून शांत चित्ताने स्वीकारतो, त्यालाच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक समाधान आणि अंतर्गत शांतता प्राप्त होत असते. बघा तिसरी ओवी, स्वभावेची नेमक बोलती, सहजची नेमक चालती, अपूर्व बोलण्याची स्थिती सकळासी माने. काय सांगितलं समर्थांनी? स्वभावेची नेमक बोलती, ज्याच्या स्वभावातून नेमस्थपणा आहे, नेमकापणा आहे, सत्य आहे, मोजकेपणा आहे, ते विचारपूर्वक आणि योग्य तेच बोलतात. सहजची नेमकं चालती, त्यांचे आचरण ही स्वाभाविकपणे शिस्तबद्ध, धर्मनिष्ठ आणि योग्यच असतं. अपूर्व बोलण्याची स्थिती, त्यांची वाणी विलक्षण, अनुभवपूर्व, हितकारक, अंतःकरणाला स्पर्श करणारी असते. सकळांस मानी, त्यामुळे सर्व लोक त्यांचा आदर करतात, त्यांच्यावरती विश्वास ठेवतात. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला ज्ञानी, विवेकी आणि सद्गुरु कृपा प्राप्त असणाऱ्या पुरुषाचे बाह्य लक्षण सांगत आहेत. पहिल्या 2 ओव्या पाहिल्या आपण या समासाच्या. पहिल्या 2 ओव्यांमध्ये समर्थांनी अशा व्यक्तींचे स्वभाव सांगितले. आता त्यांची वाणी आणि आचरणाचे वैशिष्ट्य स्पष्ट करत आहेत समर्थ. समर्थ म्हणतात की खरा साधक मोठमोठं प्रवचन कधीही देत नाही आणि असली प्रवचन देऊन त्याला महान व्हायचंही नसतं. त्याचं बोलणं, त्याचं वर्तणूक, त्याचं वागणं याच्यामध्ये एकरूपता असते. बोले तैसाच चाले, त्याची वंदावे पावले, त्यामुळे तो महान ठरतो, प्रवचन देऊन नाही. आज अनेक जण सुंदर बोलतात, अतिशय ओघवती त्यांची शैली असते, वक्तृत्व जबरदस्त असतं, पण त्यांच्या जीवनामध्ये ते बिलकुल तसं वागत नाहीत. आणि समर्थांना अशी विद्वत्ता बिलकुल मान्य नाही. स्वभावेची नेमकं बोलती. इथं नेमकं बोलणे म्हणजे काय? कमी बोलणं नाही. नेमकं बोलणे म्हणजे सत्य बोलणं. नेमकं बोलणं म्हणजे जे गरजेचं आहे, जे आवश्यक आहे तेच बोलणं. नेमकं बोलणं म्हणजे योग्य वेळी योग्य शब्द वापरणं म्हणजे नेमकं बोलणं. कोणाच्याही मनाला विनाकारण दुखावणार नाही अशी वाणी ठेवणं म्हणजे नेमकं बोलणं. बोलण्यामध्ये अहंकार नसणं म्हणजे नेमकं बोलणं. संतांची वाणी, हो, संतांची वाणी नेमस्त, नेमकं अनुभवातून जन्मलेली ती वाणी होती. म्हणून प्रत्येक शब्द साधकाच्या हृदयामध्ये उतरतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बघा, जे वचन दुसऱ्याला उद्विग्न करत नाही, जे वचन सत्य आहे, प्रिय आहे, हितकारक आहे, तीच वाणी तप आहे. आणि समर्थांची नेमकी वाणी हा याचाच
अभाव व्यक्त करते, अर्थ व्यक्त करते. सहजची नेमकं चालती. समर्थांनी फक्त बोलण्यावर भर दिलेला नाही. समर्थ म्हणतात की जीवन हे सर्वात मोठं प्रवचन आहे. खरा संत उपदेशापेक्षा आचरणाने शिकतो. चालतो ना, नुसतं बोलून चालणार आहे का? नाही, चालून चाललं पाहिजे. तो नियम पाळतो, तो वेळ पाळतो, तो सत्य पाळतो, तो लोभापासून दूर राहतो आणि तो सर्वांशी प्रेमाने वागतो. हे सर्व त्याच्याकडून कसं सहज झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? समर्थांनी शब्द वापरलाय, सहजची नेमकं चालती. सहज चालायचंय, आटास नाही, कृत्रिमपणा बिलकुल नाही, नैसर्गिक, सहज, सुंदर, सुलभ झालं पाहिजे आयुष्य. समर्थांच्या मते ज्ञान म्हणजे माहिती नव्हे, ज्ञान म्हणजे विचार, वाणी आणि आचरण यांच्यामध्ये असलेली एकरूपता म्हणजे ज्ञान. जर मनात एक, तोंडावर एक, कृतीमध्ये तिसरंच, ते ज्ञान नाही. खरा ज्ञानी जसा विचार करतो तसाच बोलतो आणि जसा बोलतो तसा तो जगतो सुद्धा. अपूर्व बोलण्याची स्थिती. समर्थ इथे स्थिती हा शब्द वापरतात, कारण संतांची वाणी ही पुस्तकातून आलेली नसते, तर ती आत्मानुभवातून प्रकट झालेली असते. त्यांच्या एका वाक्याने शंका दूर होते, त्यांच्या एका वाक्याने मन शांत होतं, त्यांच्या एका वाक्याने विवेक जागृत होतो, त्यांच्या एका वाक्याने साधनेची प्रेरणा मिळते. अशी ती वाणी अपूर्व आहे, सकळांसीमाने. समर्थ म्हणतात की अशा व्यक्तीचा आदर मागावा लागत नाही. लोक स्वतःहून त्याचा मान सन्मान करतात. का करतात? कारण त्याचं जीवनच त्याची साक्ष देत असतं. तो पदामुळे मोठा नसतो, तो संपत्तीमुळे मोठा नसतो, तो चरित्रामुळे मोठा असतो. तो अपूर्व दाखवला समर्थांनी. बघा ना, समर्थ सांगतात की फक्त समर्थांचा उद्देश फक्त संतांचं वर्णन करणं नाहीये. समर्थ सांगतात, प्रत्येक साधकाला सांगतात की तुमची साधना खरी झाली आहे की नाही हे तुमच्या वाणीवरून आणि आचरणावरून ओळखता येतं. रागराग कमी झालाय का? उपासना करताय ना, श्रवणाला येत आहे ना, रागराग कमी झालाय, चिडचिड कमी झालीये, वाणी मृदू झालीये, वागण्यामध्ये नेमस्तपणा, शिस्त आलेली आहे, सत्यप्रिय वाटू लागलेला आहे का? तर समजायचं की उपासना अंतःकरणामध्ये उतरलेली आहे. ज्याच्या अभंगामध्ये साधी भाषा आहे, संत तुकाराम महाराज आहे ना, अत्यंत साधे साधे अभंग आहेत, पण त्या प्रत्येक शब्द जो आहे त्या अभंगामध्ये, तो प्रत्येक शब्द त्यांच्या स्वानुभवातून, अनुभवातून आलेला आहे. आज कित्येक वर्षानंतर सुद्धा संत तुकाराम महाराजांची वाणी आजही लोकांच्या हृदयाला स्पर्श करते की नाही? बघा, आजच्या आधुनिक युगामध्ये लोक बोलण्यावरती भर देतात, प्रभावी भाषणं करतात, वक्तृत्व जबरदस्त करतात, सोशल मीडियावरती मोठे मोठे कोट असतात, काही स्पिरिच्युअल, काही मोटिवेशनल कोट्स टाकतात, मोठे मोठे विचार. पण समर्थ म्हणतात हे बोलण्याचं झालं, जगायचं काय? बोलण्यापेक्षा जगणं मोठं आहे. तुमची मुलं तुमचं प्रवचन ऐकत नाहीत. काय ऐकतात? लहान मुलं काहीच कळत नाही त्याला तुम्ही काय बोलताय. ते पाहता तुमचं आचरण, तुमचं वर्तणूक, तुमचं वागणं. बरोबर आहे का? समाज तुमचे शब्द विसरू शकतो, पण तुमचं चरित्र कधी विसरू शकत नाही. या ओवीवर चिंतन करताना आपण स्वतःला 5 प्रश्न विचारले पाहिजेत. माझे बोलणे सत्य आहे काय? माझे बोलणे मृदू आहे काय? माझे बोलणे हितकारक आहे का? पहिला प्रश्न. एकाच प्रश्नामध्ये एवढे सब क्वेश्चन विचारायचे स्वतःला. दुसरा प्रश्न विचारायचे की माझी वाणी आणि कृती यामध्ये एकरूपता आहे काय? तिसरा प्रश्न विचारायचा, माझ्या बोलण्यापेक्षा आचरणावरती मी जास्त भर देतोय का? चौथा प्रश्न विचारायचा, माझे शब्द लोकांना शांतता देतात की अस्वस्थ करतात? पाचवा आणि महत्वाचा प्रश्न, माझ्या जीवनातून आध्यात्मिक मूल्य दिसून येत आहेत का? समर्थांनी सांगितलं या ओवीमध्ये, आत्मज्ञानाचे पहिले बाह्य लक्षण म्हणजे शुद्ध वाणी आणि शुद्ध आचरण. ज्याचे अंतःकरण निर्मळ असते त्याच्या शब्दांमध्ये कुठलीही कृत्रिमता राहत नाही, त्याच्या कृतीमध्ये कोणतीही दंभिकता राहत नाही. तो सत्य, धर्म, प्रेम यांच्याच आधारावरती जगतो. अशा व्यक्तीचा सन्मान
अशा व्यक्तींना सन्मान पाहिजेच नसतो. त्यांचं चरित्रच त्यांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळवून देत असतं. ज्याच्या अंतःकरणामध्ये विवेक आणि आत्मज्ञान जागृत झालेलं आहे, त्याची वाणी सत्य असते, तो मितभाषी असतो, तो हितकारक असतो, त्याचं आचरण हे धर्ममय असतं आणि त्याचं संपूर्ण जीवनच इतरांसाठी मौन असा उपदेश बनवून राहतं. बघा ना पुढची ओवी, चौथी ओवी आहे. सहजची ताळ ज्ञान येत, स्वभावेची रागज्ञान उमटते, सहजची कळत जाते न्याय नीती लक्षण. सहजची ताळ ज्ञान येते, सहजपणे ताळमेळ, सहजपणे संतुलन, सहजपणे प्रमाण यांचं ज्ञान प्राप्त होतं त्याला. स्वभावेची राग ज्ञान उमटे, स्वभावता योग्य भावना, योग्य व्यवहार, योग्य संबंध आणि योग्य प्रसंगानुसार वागण्याचे ज्ञान त्याच्याकडे प्रकट होते. इथे जे समर्थांनी सांगितलेलं आहे, राग म्हणजे क्रोध नाही हो, नाही क्रोध नाही. समर्थांनी इथं अभिप्रेत जर काय असेल तर संगीताप्रमाणे योग्य सूर, योग्य भाव, योग्य जुळवणूक करून घेण्याची क्षमता म्हणजे ते रागज्ञान आहे. सहजची कळत जाते, कोणताही दिखावा न करता योग्य गोष्टींची ओळख आपोआप होत जाते. न्याय नीती लक्षण, न्याय नीती धर्म आणि सदाचाराची लक्षणं स्पष्टपणे त्याला समजू लागतात. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला आत्मज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या अंतर्गत विवेक शक्तीचं वर्णन करून दाखवतात. समर्थ म्हणतात की जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा बाहेरून प्रत्येक गोष्ट शिकवावी लागत नाही. अंतःकरणामध्येच एक दिव्य विवेक जागृत झालेला आहे. तो विवेक साधकाला प्रत्येक प्रसंगी सांगत असतो. काय बोलावं आणि काय बोलू नये हे विवेक सांगतो. काय करावं आणि काय टाळावं हा विवेक सांगतो. काय योग्य काय अयोग्य हा विवेक सांगतो, है ना. कोणत्या मर्यादेमध्ये राहावं हे सुद्धा विवेकच सांगतो. ही बुद्धी पुस्तकातून मिळू शकत नाही. यासाठी सद्गुरु कृपा पाहिजे, है ना. सद्गुरूंच्या कृपेने आणि अंतःकरणाच्या शुद्धतेने विवेक प्रकट होत असतो. बघा ना समर्थांनी सांगितलं सहजची ताळ ज्ञान येते. ताळ म्हणजे काय, समतोल, ताळमेळ, है ना. ताळमेळ म्हणतो ना आपण, ताळ आणि मेळ. प्रमाण, मर्यादा, संतुलन म्हणजे ताळ. समर्थ सांगतात की ज्ञानी पुरुष प्रत्येक गोष्टीमध्ये संतुलन राखतो. ज्ञानी पुरुष अति बोलत नाही, ज्ञानी पुरुष अति मौनही धरत नाही, ज्ञानी पुरुष अति प्रेमही करत नाही आणि ज्ञानी पुरुष अति द्वेषही करत नाही, ज्ञानी पुरुष अति भोगही घेत नाही आणि ज्ञानी पुरुष अति त्यागही करत नाही, अहंकार सुद्धा बाळगत नाही. कारण ज्ञानी पुरुषाकडे मध्यम मार्ग असतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात युक्ताहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु. म्हणजे आहार विहार व्यवहार आणि कर्म यामध्ये संतुलन ठेवणाऱ्याची साधना दिव्य असते. यालाच समर्थ ताळज्ञान असं म्हणतात. स्वभावेची ताळज्ञान उमटते. या ओवीमध्ये राग हा शब्द अत्यंत सूक्ष्म आपण पाहिलं की नाही. आणि आता ताळज्ञान सांगितलं की नाही समर्थांनी. बघा सहजची कळत जाते. समर्थांनी काय सांगितले, सहजची. आध्यात्मिक प्रगतीचं सर्वात मोठं लक्षण, सुरुवातीला साधक नियम पाळतो, नंतर तेच नियम त्याचा स्वभाव बनतात आणि सुरुवातीला तो प्रयत्न करून सत्य बोलत असतो, प्रयत्न करत असतो. खोटं बोलायचं असतं पण तो प्रयत्न करून सत्य बोलतो. नंतर सत्यच त्याच्या वाणीचं स्वरूप होतं. सुरुवातीला तो विवेकाने निर्णय घेतो, नंतर विवेक त्याच्या स्वभावामध्ये उतरतो. ह्याला समर्थ सहज म्हणतात. सहज कळालंय, पुन्हा पहा. सहज कसं असतं, है ना. सुरुवातीला नियम पाळणे, नंतर नियम स्वभाव होणे, सुरुवातीला प्रयत्न करून सत्य बोलणे, नंतर सत्यवाणीचे स्वरूप होणे, सुरुवातीला विवेकाने निर्णय घेणे आणि नंतर विवेक त्याच्या स्वभावामध्येच उतरणे, हे सहज आहे. समर्थांना अभिप्रेत असलेला न्याय नीती लक्षण, है ना. ज्याचे मन शुद्ध झालेले आहे त्याला न्याय आणि अन्याय यामधला फरक बाहेरून सांगावा लागत नाही. त्याचे अंतःकरणच एवढं झालेलं असतं, एवढं जागृत झालेलं असतंय की त्याला समजतं की कोणती गोष्ट धर्मसंगत आहे,
कोणती गोष्ट स्वार्थातून होत आहे, कोणता निर्णय योग्य आहे, कोणता निर्णय अहंकारातून येत आहे, आणि यालाच वेदांतामध्ये सद सद विवेक बुद्धी असं म्हणतात. समर्थ अप्रत्यक्षपणे सांगत आहे की जर तुमच्या साधनेमुळे संतुलन वाढत असेल, विवेक जागृत होत असेल, निर्णय अधिक स्पष्ट शांतपणे घेतले जात असतील, वाणी मृदू होत असेल, न्यायप्रियता वाढत असेल, तर समजायचं की सद्गुरु कृपा अंतःकरणामध्ये कार्य करू लागलेली आहे. समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी धर्म, न्याय, नीती, प्रजेचं कल्याण यावरती आधारित असं मार्गदर्शन केलं. ते केवळ राजकारण शिकवण्यापुरतं नव्हतं, तर ते न्याय आणि नीतीचं संतुलन शिकवण्यासाठी होतं की नाही? बघा, एकनाथ महाराज कोणी अपमान केला तरी त्यांनी संयम सोडला नाही, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये ताळज्ञान होतं. त्यांना कधी कठोर व्हावं लागलं तर कधी त्यांना क्षमा करावी लागली हे त्यांना सहज कळत होतं. कधी कठोर व्हायचं, कधी मृदू व्हायचंय, सहज सहज झालं त्यांच्या आयुष्यामध्ये. आजच्या काळामध्ये समर्थांनी संदेश दिला. आज माहितीचा विस्फोट झालाय, माहिती भरपूर आहे, खूप आहे. युट्यूबला, गुगलला, चॅट जीपीटी, जेमिनी, कुठे बी जावं माहितीच माहिती आहे. पण विवेक कुठे आहे? विवेकच ज्ञान वाढलंय, माहिती वाढली, पण संतुलन कमी झालंय. लोकांना काय योग्य हे माहिती आहे, पण योग्य ते करण्याची अंतर्बुद्धीच जागृत नाही, विवेकच नाही. समर्थ सांगतात की साधनेचं अंतिम फळ म्हणजे माहिती नव्हे, तर साधनेचं अंतिम फळ हे विवेक आहे. साधकांनी स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. आत्मपरीक्षण करण्यासाठी काय प्रश्न आहेत की माझ्या जीवनामध्ये संतुलन आहे काय? मी भावनेत वाहून जातोय की विवेकाने निर्णय घेतोय? हा प्रश्न विचारला पाहिजे. माझे निर्णय न्याय आणि धर्मावरती आधारित आहेत काय? मला योग्य अयोग्याची अंतरप्रेरणा स्पष्ट जाणवते काय? माझी साधना माझा स्वभाव बदलत आहे काय? हे प्रश्न आम्ही विचारले पाहिजे स्वतःला. समर्थ सांगतात की साधना परिपक्व झाली की विवेक हा प्रयत्नांचा विषय राहतच नाही, तो विवेक स्वभाव बनतो. कधी? साधना परिपक्व झाली तर. साधकाच्या अंतःकरणामध्ये संतुलन, योग्य भाव, योग्य निर्णय क्षमता आणि धर्मनिष्ठा सहज प्रकट होत असते. अशा व्यक्तीला प्रत्येक प्रसंगी न्याय, नीती, कर्तव्य यांचा योग्य मार्ग आपोआप दिसू लागतो. हीच सद्गुरु कृपेची आणि अंतःकरण शुद्धीची खरी ओळख आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूच्या कृपेने विवेक जागृत झालेला आहे, त्याच्या जीवनामध्ये संतुलन आहे, योग्य भावना आहे, न्याय आहे, नीती आहे आणि धर्म हे प्रयत्नांनी नव्हे तर स्वभावाने सहज प्रकट होत असतं. बघा 5वी ओवी. एखादा आढळे गाजी, सकळ लोक अखंड राजी, सदा सर्वदा आवडी ताजी प्राणी मात्रांची. एखादा आढळे गाजी, कधी तर एखादा विलक्षण, महान, गुणी, तेजस्वी पुरुष आपल्याला भेटतो. सकळ लोक अखंड राजी, आणि त्याच्या सहवासाने सर्व लोक आनंदी, आनंद, समाधानी, प्रसन्न होतात. सदा सर्वदा आवडी ताजी, आणि त्याच्याबद्दल प्रेम, आदर, आकर्षण कधीही कमी होत नाही. ते सदैव नित्य नूतन, नवीन, ताजं, टवटवीत राहत. प्राणी मात्रांची, तो केवळ माणसांनाच नव्हे तर सर्व प्राणीजनांना सुद्धा तो प्रिय असतो. बघा, सद्गुरु कृपा प्राप्त महात्म्याचे अत्यंत दुर्मिळ असं लक्षण समर्थांनी सांगितलं. पहिल्या 4 ओव्यांमध्ये समर्थांनी अशा व्यक्तीचे विवेक, वाणी, आचरण आणि न्यायबुद्धी सांगितले की नाही? आता समर्थ पुढे सांगतात की अशा व्यक्तीचे सर्व गुण आणि त्या सर्व गुणांचे परिणाम काय होतात. समर्थ सांगतात की जगात एखादा तरी असा महापुरुष जन्माला येतो की त्याच्या अस्तित्वानेच लोकांच्या मनाला शांतता मिळत असते. त्याला मोठेपण सिद्ध करावंच लागत नाही, त्याचं व्यक्तिमत्वच त्याची ओळख असतं. एखादा आढळे गाजी, गाजी म्हणजे केवळ प्रसिद्ध किंवा पराक्रमी नव्हे. समर्थांचा अर्थ असा आहे, गाजी म्हणजे गुणांनी महान, आत्मज्ञानाने तेजस्वी, करुणेने ओतप्रोत, लोकहितासाठी अखंड तत्पर असा गाजी. अशी लोक रोज रोज भेटत नाहीत.
समर्थ म्हणतात एखादा अत्यंत दुर्मिळ, जसे हजारो हजारो म्हणजे हे केल्याच्या नंतर एक हिरा सापडतो, तसं लाखो लोकांमध्ये एखादा संत जन्माला येतो. सकळ लोक अखंड राजी या वाक्याचा अर्थ सर्व लोकांमध्ये त्याच्या प्रत्येक मताशी सहमत असतातच असं नाही. याचा अर्थ असं होतो की त्याच्या सहवासामध्ये लोकांना सुरक्षित वाटतं, शांत वाटतं, त्याच्या सहवासाने प्रेम मिळतं, प्रेरणा मिळते, विश्वास द्विगुणित होतो, वृद्धिंगत होतो, वाढतो. आणि त्या व्यक्तीचा कोणावरती द्वेष नाही आणि कुठली व्यक्ती त्याच्यावरती द्वेष करत नाही. त्याच्याकडे गेल्यानंतर मन हलकं होतं. हा संतांचा प्रभाव आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वारी म्हणतात की ज्याच्यामुळे जगाला त्रास होत नाही, जो स्वतःही जगामुळे विचलित होत नाही, तोच भगवंताला प्रिय आहे. आणि योवी तेच सांगत आहे, सदा सर्वदा आवडी ताजी. म्हणजे काय, सामान्य माणसाचे आकर्षण काही दिवस टिकतं, रूप बदललं, रंग बदलला, संपत्ती कमी जास्त झाली, त्याची कीर्ती कमी जास्त झाली की ते आकर्षण कमी जास्त होतं. पण संतांविषयीचं प्रेम मात्र अखंड वाढत जातं, कारण त्यांच्याकडे आधार, त्यांचा आधार जो आहे तो देहाला नसतो, आत्म्याचा आधार आहे. त्यांच्या सहवासामध्ये प्रत्येक भेट नवीन अनुभव देते. त्यांचा प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा ऐकला तरी कंटाळवाना वाटत नाही, कारण ते शब्द अनुभवातून जन्मलेली असतात. त्यांची एकोवी आजही आपल्याला बघा ना, है ना, समर्थ संत तुकाराम महाराज, आम्हा गरीदाने शब्दांचीच शस्त्रे, शब्दांचीच यत्ने, है ना, आजही ते पुन्हा पुन्हा ऐकायचं वाटतं. त्यांच्याविषयी असलेली आवड कधीही जुनी होत नाही, कंटाळवाणी होत नाही. प्राणी मात्रांची ही या ओवीतील सगळ्यात मोठी शिकवण आहे. महापुरुषांची करुणा फक्त माणसांपुरती मर्यादित नसते. गरीब श्रीमंत असा भेद नसतो, जातपात त्यांना माहीत नसते, मित्र शत्रू असा भेद त्यांच्याकडे नसतो. माणूस आणि प्राणी यांच्यामध्येही ते भेद करत नाही. ते सर्वांमध्ये एकाच परमात्म्याचे दर्शन करत असतात, म्हणून त्यांचं प्रेम हे सार्वत्रिक असतं. म्हणून समर्थांनी शब्द वापरलाय प्राणी मात्रांची. बरोबर आहे का? सद्गुरु कृपेची काही लक्षण आहेत. समर्थ अप्रत्यक्षपणे सांगतात की जर का तुमची साधना खरी असेल तर तुमच्यामुळे लोकांना कधी भीती वाटणार नाही. साधना जर उत्तमाची असेल तर लोक तुमच्याकडं स्वतः येऊन मन मोकळं करतील बरं का. साधना जर उत्तमाची असेल, खरी खुरी असेल, तर तुमच्या सहवासाने लोकांच्या मनाला शांतता मिळेल. साधना जर खरी खुरी उत्तमाची असेल तर तुमच्या उपस्थितीने वातावरण प्रसन्न होईल, शुद्ध होईल, सात्विक होईल. हे बाह्य यशामुळे नाही तर अंतःकरणातील निर्मळतेमुळे सगळं घडत आहे. आज लोक लोकप्रिय होण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतात. समर्थ म्हणतात की लोकप्रिय होण्यापेक्षा, है ना, लोकप्रियता प्रसिद्धीमुळे मिळते, पण लोकप्रियता काही काळ टिकत असते, है ना, बरोबर आहे का? पण लोकप्रियतेपेक्षा लोकांच्या हृदयामध्ये निर्माण होणारा विश्वास आणि प्रेम हेच खरं सामर्थ्य आहे, हेच खरं महात्म्य. आणि ते कधी मिळतं? निस्वार्थ प्रेमाने मिळतं, सत्याने मिळतं, करुणेने मिळतं, समत्वाने मिळतं आणि निष्कपट निस्वार्थ सेवेमुळे ते मिळत असतं. त्यामुळे साधकाने आपल्याला आत्मपरीक्षणासाठी काही स्वतःला प्रश्न विचारले, तर माझ्या सहवासाने लोक शांत होतात का की अस्वस्थ होतात? माझ्या शब्दांनी लोकांना आधार मिळतोय? मी सर्वांशी करुणेने वागतोय का? माझ्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष आहे काय? माझ्या उपस्थितीने लोकांमध्ये प्रेम वाढतंय की मतभेद वाढत आहेत? समर्थांनी सांगितलं की खऱ्या संताचे महात्म्य त्याच्या चमत्कारात नसून त्याच्या प्रेममय अस्तित्वामध्ये असतं. त्याची वाणी, त्याचं आचरण, त्याची करुणा इतकी निर्मळ असते की त्याच्या सहवासाने सर्वांच्या अंतःकरणामध्ये शांतता, विश्वास आणि आनंद निर्माण होतो. तो कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व प्राणीमात्रांमध्ये परमात्म्याचंच दर्शन करत असतो. म्हणूनच त्याच्याविषयी प्रेम आणि आदर काळाबरोबर कमी न होता अधिक अधिक वाढत जात असतो. सांगितलं समर्थांनी, सद्गुरु कृपा प्राप्त महापुरुष हा सर्व जीवनामध्ये परमात्म्याला पाहत असतो, सर्वांना प्रेम देणारा असतो आणि ज्याच्या सहवासाने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये शांतता आणि आनंद जागृत होत असतो. असाच सर्वांचा हितचिंतक असतो.
बघा पुढची ओवी, 6वी ओवी आहे. चुकोन उदंड आढळतो, भारी मनुष्य दृष्टीस पडतो, महंताचे लक्षण से वाटते अकस्मात. बघा 6वी ओवी काय, चुकून उदंड आढळते, भारी मनुष्य दृष्टीस पडते, महंताचे लक्षण वाटते अकस्मात. चुकून, योगायोगाने, अनपेक्षितपणे आणि पूर्व नियोजनाशिवाय उदंड आढळते, कधी कधी भेटते, कधी कधी दर्शन होतं. भारी मनुष्य दृष्टीस पडते, एखादा महान, एखादा विलक्षण, एखादा आत्मज्ञानी पुरुष आपल्याला भेटतो, महंताचे लक्षण वाटते आणि त्याच्यामध्ये संत महंत सद्गुरूंची लक्षणं दिसतात. अकस्मात, अनपेक्षितपणे, अचानकपणे. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला एक अत्यंत महत्वाचं गूढ असं सांगत आहेत की संत महंत सद्गुरू यांची भेट ही मनुष्याच्या इच्छेने किंवा प्रयत्नाने होतच नाही, ती ईश्वरी कृपेने होते आणि पूर्व संचित पुण्याईने त्यांची आपली भेट घडत असते. सद्गुरू आपल्याला भेटलेत, आपली इच्छा नाही आहे, ते ईश्वराचं नियोजन आहे. तुमचं आमचं पूर्व संचित आहे, पूर्व पुण्य आहे, म्हणून सद्गुरूंची आणि तुमची गाठभेट झालेली आहे. आज अनेक लोक तीर्थयात्रा करतात, अनेक आश्रमांना भेटी देतात, अनेक प्रवचन करतात, पण प्रत्येकाला खरा महात्मा भेटतोच असं नाही. काही वेळा एक सामान्य प्रवास, एखादी साधी भेट, आयुष्यातला एखादा अनपेक्षित प्रसंग आपल्याला अशा व्यक्ती समोर उभा करतो की ज्याच्यामुळं आपल्या जीवनाची दिशा आणि दशा दोन्ही बदलतात. अकस्मात. कसं अकस्मात? चुकून उदंड आढळते. इथे चुकून म्हणजे चूक झाली म्हणून नाही, तर हे चुकून जे आहे ना, ते आपल्या नियोजनाच्या पलीकडचं आणि ईश्वरी नियोजनाचा भाग म्हणजे ते चुकून. आपल्यासाठी चुकूनच आहे ते, पण ईश्वराचं नियोजन आहे. सद्गुरूंची भेट ही बाह्य घटना नाही, जीवाच्या अंतर्गत परिपक्वतेची वेळ आल्यावर घडणारी आध्यात्मिक घटना म्हणजे सद्गुरूंची भेट. जेव्हा शिष्याचं अंतःकरण सत्यासाठी व्याकुळ होतं, तेव्हा गुरुतत्व स्वतः त्यांच्याकडे येत असत. भारी मनुष्य दृष्टीस पडते. भारी म्हणजे विद्वान नाही, भारी म्हणजे प्रसिद्ध नाही, चमत्कार घडवणारा नाही, म्हणजे भारी नाही. समर्थांच्या दृष्टीने भारी मनुष्य म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार नाही, ज्याच्या वाणीमध्ये अनुभव आहे, ज्याच्या सहवासाने मन शांत होतं, प्रसन्न होतं, तो भारी. जो स्वतःसाठी नव्हे तर लोककल्याणासाठी, समाज हितासाठी जगतो, तो भारी. ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे, करुणा आहे, यांचा सुंदर संगम आहे ना, तो भारी. महंताचे लक्षण असे वाटते. समर्थ इथे अत्यंत सूक्ष्म शब्द वापरतात, लक्षण. लक्षण. समर्थ म्हणत नाहीत की प्रत्येक वेशधारी मनुष्य हा महंत असतो. खऱ्या संतांची, खऱ्या महंतांची ओळख ही पोशाखाने होत नाही, पदवीने, पदाने, प्रतिष्ठेने होत नाही, अनुयायांच्या संख्येने होत नाही. त्यांची ओळख होते त्यांच्या शांत स्वभावाने, त्यांच्या निस्वार्थ प्रेमाने, त्यांच्या सत्यनिष्ठ आचरणाने, समत्वाने आणि त्यांच्या उपस्थितीतून मिळणाऱ्या अंतर्गत शांततेने त्यांची ओळख असते. महंताची खरी ओळख त्याच्या जीवनातून होते, त्याच्या नावातून नाही. अकस्मात या शब्दातून समर्थांनी खूप मोठा संदेश दिला. आज अनेकदा आपण म्हणतो की मी अमुक गुरु शोधला, तमुक गुरु शोधला, परंतु संत परंपरा म्हणते की शिष्य गुरुला शोधत नसतो, गुरुतत्व योग्य वेळी शिष्याला शोधत येत असतं. शोधत, गुरु स्वतः शिष्याला शोधत येतो. जेव्हा शिष्याचा अहंकार कमी होतो, शिष्याला सत्य जाणून घेण्याची तळमळ निर्माण होते, जेव्हा शिष्याचं मन शुद्ध होतं, जेव्हा शिष्याची साधना उपासना परिपक्व होते, तेव्हा गुरु कृपा ही अनपेक्षितपणे, अकस्मातपणे प्रकट होत असते आणि हे ईश्वरी कार्य आहे. बरोबर आहे का? बघा ना, आजच्या जीवनामध्ये समर्थांनी सांगितलं की आज अनेक जण गुरूंची निवड हे बाह्य गोष्टींवरती करतात. गुरु किती प्रसिद्ध आहे, गुरुचा आश्रम किती मोठा आहे, गुरुचे अनुयायी किती आहेत, गुरु चमत्कार करतोय का? समर्थ सावध करतात की संतांची ओळख डोळ्यांनी होत नाही, संतांची ओळख ही विवेकाने आणि अंतःकरणाने होत असते. खऱ्या महात्म्याची पहिली देणगी चमत्कार नसून मनशांती असते.
या ओवीवर चिंतन करताना आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे की मी गुरु बाह्य स्वरूपावरून निवडतो आहे की गुरु त्यांच्या जीवनाच्या वर्तनावरून मी त्यांना गुरु म्हणून निवडलाय. मला चमत्कार आकर्षित करत आहेत की मला सत्य प्रभावित करत आहे. माझ्यात गुरुकृपेची पात्रता आहे का? पात्र होण्याची तळमळ आहे का? माझे मन खऱ्या संतांचे लक्षण ओळखण्या इतकं निर्मळ आहे का? आज समर्थ सांगतात की खऱ्या महापुरुषाची भेट ही ईश्वरी कृपेची देणगी असते. अशी भेट नियोजनाने नव्हे तर अंतःकरणाच्या पात्रतेने घडत असते. खऱ्या महंताची ओळख त्याच्या वेशामध्ये नसून निर्मळ चरित्रामध्ये, करुणामय स्वभावामध्ये, समत्वामध्ये, आत्मानुभवपूर्ण जीवनामध्ये असते. अशा महापुरुषाचा सहवास लाभणे हे अनेक जन्माच्या पुण्याईचं फळ मानलं जातं. या समासातील आधींच्या ओव्या आपण बघूया. पहिली ओवी काय सांगितली की जगामध्ये विविध प्रकारचे लोक आपल्याला भेटत असतात. दुसऱ्या ओवीमध्ये सांगितलं की त्यांचे मन सुख दुःखामध्ये समत्व राखून असतं. तिसऱ्या ओवीमध्ये सांगितलं की त्यांची वाणी आणि आचरण नेमकं कसं असतं. चौथी ओवी सांगते की त्यांच्यामध्ये न्याय आणि नीती संतुलन हे सहज प्रकट होत असतं. पाचवी ओवी सांगते की सर्व प्राणी मात्रावरती त्यांचं प्रेम असतं. आणि सहावी ओवी आहे की असा महापुरुष अत्यंत दुर्मिळ असतो आणि त्याची भेट ही ईश्वरी कृपेनेच घडत असते. बघा ना, खऱ्या संताची भेट हा केवळ योगायोग नसून ती ईश्वरी कृपा आहे. आणि त्यांची ओळख ही बाह्य वेशाने नव्हे तर त्यांच्या शांत, करुणामय, विवेकी आणि आत्मज्ञानमय जीवनामुळे होत असते. ऐसा आढळता लोक चमत्कारे गुणग्रहिक, क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे. समर्थ सांगतात की असा खरा महात्मा आपल्या चमत्काराने नव्हे तर आपल्या गुणांनी ओळखला जातो. जिथे चमत्कार म्हणजे केवळ अलौकिक शक्ती नव्हे तर त्याचे प्रेम, त्याची नम्रता, त्याचा विवेक, त्याची करुणा आणि त्याचं निस्वार्थ आचरण हेच त्याचे खरे चमत्कार आहेत. क्रिया बोलणे नेमक म्हणजे वाणी आणि कृतीमध्ये पूर्णता, एकरूपता असते. तो जे बोलतो तेच जगतो आणि जे जगतो तेच तो शिकवतो. प्रत्ययाचे आणि त्याच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर त्याचे शब्द है ना, त्याचे सत्य शब्दावर नव्हे तर त्याचे स्वतःच्या अनुभवातून आपल्याला ते पटत असतं. आजच्या काळामध्ये लोक बाह्य चमत्काराच्या मागे धावत आहेत, पण समर्थ सांगतात की सर्वात मोठा चमत्कार मनुष्याच्या जीवनामध्ये घडलेला आहे ते म्हणजे त्याच्या अंतःकरणाचं परिवर्तन. ते ही शाश्वत. ज्या व्यक्तीच्या सहवासाने आपल्यामध्ये शांतता, विवेक, भक्ती आणि सदाचार वाढतो तोच खरा संत आणि तोच खरा सद्गुरू आहे. बघा ना, चमत्काराने लोक आकर्षित होतात पण सदाचाराने लोकांचं जीवन बदलतं. हाच खऱ्या संतांचा सर्वात मोठा चमत्कार आहे. बघा, आठवी ओवी काय सांगितले समर्थांनी. सकळ गुणांमध्ये अवगुण, आपले अवगुण वाटे गुण, मोठे पाप करंटपण चुके ना की. बघा, आठवीच ओवी अजून समर्थ सांगत आहेत. या ओवीमध्ये साधकाला आत्मपरीक्षणाचा अत्यंत महत्वाचा संदेश समर्थांनी दिला की या जगातील सर्वात मोठा अवगुण कोणता, तर स्वतःचे अवगुण हेच गुण आहेत असं मानणं म्हणजे जगातला सगळ्यात मोठा अवगुण आहे. अहंकारामुळे मनुष्याला स्वतःचा राग स्पष्ट वक्तेपणा म्हणतो. हट्टीपणा असला तर त्याला ठामपणा म्हणतो. लोभ असला तर त्याला हुशारी म्हणतो. अभिमान जिथं असतो तो त्याला स्वाभिमान वाटू लागतो. आणि अशा भ्रमात जो स्वतःच्या दोषांकडे कधी पाहतच नाही, हाच सगळ्यात मोठा त्याचा अवगुण आहे. समर्थ म्हणतात की याहून मोठे पाप आणि दुर्दैव करंटेपणा दुसरं काय बाबा. कारण जो स्वतःची चूकच मान्य करत नाही त्याला सुधारण्याचं जे मार्ग आहेत ते कायमचे बंद होऊन गेले. आता काय, चूकच नाही म्हणतोय त्याच्याकडे, तर आता कशाला सुधारायचंय. सद्गुरूंची कृपा तेव्हाच होते जेव्हा मनुष्य स्वतःचे दोष प्रामाणिकपणे स्वीकारतो. जो दररोज आत्मपरीक्षण करतो तोच अंतःकरण शुद्ध करून आत्मज्ञानाकडे वाटचाल करतो. मोठे पाप करंटपणा समर्थ सांगतात. अत्यंत प्रभावीपणे समर्थांनी हा शब्द वापरलाय, करंटपणा.
या शब्दाचा अर्थ आजच्या मराठीत वापरल्या जाणाऱ्या फक्त वाईट माणूस एवढाच नाही, तर श्रीमद दासबोधाप्रमाणे करंटपण म्हणजे कसं, विवेक शून्यता, अहंकार, स्वतःचं दोष न मानण्याचे वृत्ती, आत्मविनाशाकडे नेणारं वर्तन, ते सगळं करंटेपण. सकळ गुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण, मोठे पाप करंटपण चुके ना की. काय सांगितलं समर्थांनी, ज्याला स्वतःचे जे दोष आहेत तेच त्याला वाटतं की सगळ्यात भारी गुण आहेत, जो स्वतःची चूक कधी मान्यच करत नाही, जो अहंकारामुळे सत्य स्वीकारत नाही, तेच खरं करंटेपण आहे. हे सर्वात मोठं पाप आहे. कारण अशा माणसाची सुधारणा होण्याचा जो मार्ग होता ना, तो कायमचा बंद झालेला आहे, संपलाय आता तो. आध्यात्मिक दृष्टीने करंटेपणाची लक्षणं काय आहेत, की स्वतःचे दोष त्याला दिसत नाहीत, इतरांचे दोष त्याला कायम दिसतात, सद्गुरूंचा उपदेश तो स्वीकारत नाही, अभिमान तो सोडत नाही, आत्मपरीक्षण तो करत नाही, चुकीचा असूनही स्वतःलाच बरोबर समजतो, तो करंट आहे. असा जो मनुष्य आहे ना, तो अज्ञानामध्ये जगत असतो, म्हणून त्याला समर्थ म्हणतात करंट आहेस तू. मग करंटेपणाच्या विरुद्ध ते काय? करंटेपणाच्या विरुद्ध काय आहे? विवेक आहे, नम्रता आहे, आत्मपरीक्षण आहे, सद्गुरूंचे आज्ञापालन आहे आणि स्वतःची चूक स्वीकारण्याची तयारी. हे करंटेपण सोडायचं असेल तर करावं लागेल सगळं. समर्थांच्या मते चूक करणं एवढं पाप नाही, पण चुकीचं असूनही ती चूकच मान्य न करणं, स्वतःच्या दोषांनाच गुण समजणं, हे मात्र करंटपण जरूर आहे. करंटपण म्हणजे अज्ञानामुळे स्वतःचे दोषच गुण वाटणे आणि त्यामुळे आत्मोन्नतीचा मार्ग स्वतःच बंद करून घेणं, हे करंटेपण आहे. यामुळे समर्थ म्हणतात की सर्व पापांमध्ये सर्वात मोठं पाप म्हणजे करंटेपण आहे. कारण इतर पापांचा पश्चाताप होऊ शकतो, पण करंट मनुष्याला स्वतःचे पाप कधीही दिसत नाही. स्वतःचे दोष दिसू लागणे हीच साधनेची सुरुवात आहे आणि ते दूर करण्यासाठी, त्या दूर करण्याची तयारी हीच सद्गुरु कृपेची पहिली पायरी आहे. याच्यानंतरच्या ओव्या दुसऱ्या भागामध्ये श्रवण करू. जय सद्गुरु.